हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण ओस्टोन डायल्युशन लॉ बघितलेला होता बघा. आता काय करायचं आपण ओस्टोन डायल्युशन लॉ आतापर्यंत जो बघितला तो परत एकदा लिहून घेऊया. त्याच्याशी रिलेटेड अजून काही टर्म्स आहेत ते आपण क्लिअर करूया, ज्या तुम्हाला जेई नीट आणि सीईटी साठी रिक्वायर्ड आहेत. काय रिक्वायर्ड आहेत बघा. ओस्टोन डायल्युशन लॉ आहे तरी काय? ओस्टवॉल्स डायल्युशन लॉ आहे तरी काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन is directly proportional to the square root of its volume. बरोबर आहे ना? किंवा आपण अशाही पद्धतीने मांडूया का, डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू अंडर रूट के ए इंटू व्ही और डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल टू अंडर रूट के डिवाइडेड बाय सी असं लिहिलंय का बघा आपण. आता हा झाला ऍसिड साठी. बेस असेल तर बेस साठी पण तेच होणार ना. कसं होणार आहे? एक बेस घेऊया आपण. बेस कुठला घेतला बघा आपण. नेहमीप्रमाणे वीक बेस आपण मांडायला शिकलोय लास्ट लेक्चर मध्ये. BOH रिव्हर्सिबली गिव्स B प्लस प्लस OH मायनस. समजा इनिशियली याचं मोल 1 घेतलेला, याचं 0 असणार, 0 असणार आणि आपला अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल तर इक्विलिब्रियमला मोल्स किती असतील? बरोबर आहे, इक्विलिब्रियमचे मोल्स किती असतील? 1 मायनस अल्फा. इथं अल्फा असतील, इथं अल्फा असतील. आता थोडस फास्ट घेऊया बघा. मग काय होणार आहे तुमचं इक्विलिब्रियमचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल? 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही, अल्फा डिवायडेड बाय व्ही, अल्फा डिवायडेड बाय व्ही. याच्या केबी साठी इक्वेशन काय असेल? केबी is equal to concentration of B plus into concentration of OH minus divided by concentration of BOH. आलं लक्षात? आता हे कॉन्सन्ट्रेशन कुठला? इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. इथं व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहेत. काय? अल्फा डिवायडेड बाय व्ही इंटू अल्फा डिवायडेड बाय व्ही डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा डिवायडेड बाय व्ही. हे सिमिलर आले का बघा मग सारखंच. कसं होईल? अल्फा इंटू अल्फा, अल्फा स्क्वेअर, व्ही इंटू व्ही, व्ही स्क्वेअर, ह्या व्ही स्क्वेअर खाली येणार, हे व्ही वर जाईल. मग तुमचं अल्फा स्क्वेअर इंटू व्ही डिवायडेड बाय काय येणार आहे? 1 मायनस अल्फा इंटू व्ही स्क्वेअर. हे व्ही स्क्वेअरला हे व्ही गेलं. 1 मायनस अल्फा आपण घेतो किती? 1. म्हणजे तुमचा केबी इज इक्वल टू आला काय? केबी इज इक्वल टू काय येणार तुमचा? अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही येणार आहे. आलं लक्षात? मग अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल तुमची? KB इंटू व्ही. बरोबर आहे. मग अल्फा इज इक्वल टू काय? अंडर रूट KB इंटू व्ही. मग 1 बाय व्ही इज इक्वल टू सी कॉन्सन्ट्रेशन असतं. अल्फा इज इक्वल टू अंडर रूट KB डिवायडेड बाय सी पण लिहू शकता की तुम्ही. लक्षात? दिस इज द ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. कसा लिहायचा बघा. ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर वीक बेस काय असणार आहे? डिग्री ऑफ डिसोसिएशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स व्हॉल्यूम म्हणजे डायल्युशन. And alpha degree of dissociation is inversely proportional to the square root of its concentration. हे काही जास्त बघायची गरज नाही, ऑलरेडी लास्ट व्हिडिओ मध्ये आपण डिटेल मध्ये बघितलेलं आहे. मग आपला जो ओस्टवाल डायल्युशन लॉ फॉर वीक ऍसिड आणि वीक बेस आहे तो कुणाला ऍप्लिकेबल होतो ते बघायचं आपल्याला. ओस्टवाल डायल्युशन लॉ जो आपला आहे ना, अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के डिवायडेड बाय सी किंवा अल्फा इज इक्वल टू अंडर रूट के बी डिवायडेड बाय सी. हा वीक ऍसिड साठी, हा वीक बेस साठी. तर दिस इज ओनली फॉर मोनोबेसिक ऍसिड्स, मोनो ऍसिडिक बेस यांच्यासाठी हा ऍप्लिकेबल होतो, हा जो आहे. आता मोनोबेसिक ऍसिडचा अर्थ काय? मोनो बेसिक ऍसिडचा अर्थ असा असतो, मोनो म्हणजे 1, बेस म्हणजे OH मायनस. एक असा ऍसिड जे एका OH मायनसशी कंबाईन होणार आहे. आता एका ऍसिडला जर एका OH मायनसशी कंबाईन व्हायचं असेल तर त्याला H प्लस किती पाहिजे? 1. मग आपण असं सिंपल मध्ये लक्षात ठेवा का, एक असा ऍसिड की ज्याच्यामध्ये एक H प्लस आहे किंवा जे एक ऍसिड जे एक H प्लस देतो त्याला आपण मोनो बेसिक ऍसिड म्हणायचं. एक H प्लस देणार असेल तर कुठले कुठले एक्झाम्पल आहेत तुमचे? असेटिक ऍसिड CH3COH, HCl, HCN, HCOH, हे सगळे कुठले ऍसिड आहेत बघा? मोनोबेसिक ऍसिड. म्हणजे हे एका OH मायनसशी कंबाईन होतील ना. ऍक्च्युअली
द ऍसिड विच कंबाइन्स विथ द वन हायड्रॉक्सी ग्रुप इज कॉल्ड एज अ मोनोबेसिक. पण आपल्या सिम्प्लिसिटी साठी म्हणूया ना, ज्याच्यामध्ये जो एक H+ देतो तो काय असतो तुमचा मोनोबेसिक ऍसिड असतो. मग मोनो ऍसिडिक बेस काय असू शकतो तुम्ही अंदाज लावा. ह्याच्या एक्झॅक्टली अपोजिट असं बेस जे एका H+ शी कंबाईन होतो. मोनो म्हणजे वन, ऍसिडिक म्हणजे H+. एक असं बेस जे एका H+ शी कंबाईन होतं आणि ज्याला एका बेसला एका H+ शी कंबाईन व्हायचं असेल तर OH- किती पाहिजे त्याच्याकडे, एक OH- पाहिजे. फॉर एक्झाम्पल KOH, NaOH. See, both are the monoacidic base. मग आपल्याकडे समजा तुम्हाला डायबेसिक ऍसिड असतील, ट्रायबेसिक ऍसिड असतील, तर डायबेसिक ऍसिड कुठले, डायबेसिक ऍसिड कुठले कुठले आहेत. फॉर एक्झाम्पल H2SO4. अजून काय काय असू शकतात बघा, H2SO3 एक आहे. अजून काय असू शकतात, H2CO3. याला डायबेसिक का म्हणायचं, 2 H+ देऊ शकतो, 2 OH- कंबाईन होऊ शकतो. ट्रायबेसिक ऍसिड्स असतात. तर ट्रायबेसिक ऍसिड कोणती, ट्रायबेसिक ऍसिड फॉर एक्झाम्पल H3PO4. का H3PO4 हे ट्रायबेसिक कसं आहे, तर हे 3 H+ देऊ शकतं, म्हणजे ते 3 OH- 3 बेसशी कंबाईन होऊ शकतं. दॅट्स व्हाय दिस इज कॉल्ड एज अ ट्रायबेसिक ऍसिड. आलं लक्षात. मग आता आपल्याला बघायचं पोस्टुअल डायल्युशन लॉ फॉर डायबेसिक किंवा ट्रायबेसिक. मोनोबेसिक साठी हा आहेच की, ट्रायबेसिक आणि डायबेसिक साठी कसा येतो आपण बघूया. डायरेक्टली एक्झाम्पल आपण ट्रायबेसिक ऍसिडचं घेऊया आणि ट्रायऍसिडिक बेसचं एक्झाम्पल घेऊया. मी काय करतो, दोन्ही एकत्र इकडे लिहितो. इकडे काय घेऊया आपण, ट्रायबेसिक ऍसिड घेऊया. एक्झाम्पल कुठले घेऊया, H3PO4. H3PO4 पहिलं कसं डिसोसिएट होईल बघा, H++ H2PO4 मायनस आणि या रिएक्शन साठीचा Ka असेल, दॅट इज Ka1 असणार आहे. आलं लक्षात, हे राहू द्यायचं. ठीक आहे. K1 म्हणजे काय, याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट. आता इथं आपण रिव्हर्सिबल एरो दाखवलेलं ना, का तर हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. आलं लक्षात. आता गमत बघा, हे H2PO4 मायनस घ्या. आता मात्र हे डिसोसिएट होताना H+ देईल, HPO4 2 मायनस ठेवले, ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka2 घेऊया. आता गमत बघा, इथं आपण रिव्हर्सिबल एरो दाखवलेलं नाही, आपण ते पहिल्यांदाच ऍड करून ते पटकन डिसोसिएट होणार आहे. पण ह्याच्यापासून हे जे कॉन्जुगेट बेस तयार होईल, हे बेस आहे. आलं लक्षात. तरी सुद्धा हे H+ देऊ शकतो, म्हणजे ह्याला आपण काय घेतलेलं आहे, ऍसिड कन्सिडर केलेला आहे. हे बघा, हे ऍसिड आहे, हे कॉन्जुगेट बेस आहे. पण त्याचा कॉन्जुगेट ऍसिड बेस मध्ये पडायला नको. H3PO4 पासून एक H+ काढला की जे काही कंपाऊंड राहतं त्याच्यावर मायनस चार्ज राहतो. हा मायनस चार्ज असल्यामुळे इथून तो H+ पटकन देणार नाही. देईल पण पटकन देईल का, नाही. मग H+ पटकन का देणार, तर स्वतः निगेटिव्ह चार्ज आहे, त्याचा पॉझिटिव्ह पार्ट तो कसं देईल, त्याला पकडून ठेवेल ना. त्यामुळे इथून H+ लवकर बाहेर पडणार नाही. H+ जर पटकन नाही दिलं तर त्याला आपण वीक काय म्हणू शकतो, बेस म्हणू शकतो. त्याला आता वीक बेस म्हणणार आपण, सॉरी वीक ऍसिड, सॉरी ह्याला काय म्हणणार आपण, वीक बेस, वीक ऍसिड म्हणणार. आता इकडे बघा, हा H2PO4 सॉरी काय व्हायला लागले गडबड, HPO4 2 मायनस रिव्हर्सिबली गिव्स काय, H+ PO4 3 मायनस, त्याला कसं असणार, ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka3 असणार आहे. 3 स्टेप मध्ये हे ऍसिड काय झालं, डिसोसिएट झालं. तर मग आपण एक काम करूया का, तिन्ही स्टेपची जर बेरीज केली तर काय होईल बघा, तुमचं H3PO4 gives 3H+ प्लस PO4 3 मायनस, आणि याच्यासाठी डिसोसिएशन कॉन्स्टंट या रिएक्शन साठी आपण Ka घेतला. काय होईल बघा, ह्याला हे कॅन्सल होईल, याला हे कॅन्सल होईल, H3PO4 इथं राहील, हे 3H+ इथं राहतील, PO4 3 मायनस इथं राहील. ह्या ओव्हरऑल रिएक्शनचा Ka जर तुम्ही घेतला तर तो कसा असणार बघा, Ka1 into Ka2 into Ka3 असणार. तिन्ही स्टेप मधल्या डिसोसिएशन कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन केलं की तुमच्या फायनल रिएक्शनचा Ka ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. मग जर समजा तुम्हाला एखादा ऍसिड असं दिला असेल की ह्या तिन्हीची व्हॅल्यू दिली, तर ह्या ऍसिड साठी असलेला डिसोसिएशन कॉन्स्टंट काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे आपल्याकडे डायबेसिक ट्रायबेसिक ऍसिड सुद्धा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय करू शकतो, आपण कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात आलं का. आता आपण काय करूया, ट्रायबेसिक ऍसिड नंतर आपण ट्रायऍसिडिक बेस एक एक्झाम्पल घेऊया.
आता हे तुम्ही सोडवू शकता बघा. एक्झाम्पल कशाच घेतलं आपण, AlOH थ्राइस. हे कसं डिसोसिएट होईल, Al प्लस, एक काम करूया, एक OH मायनस यातनं काढूया, म्हणजे राहिलं काय तुमचं AlOH ट्वाइस प्लस, आणि ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असणार तुमचा Kb1, ऍज दिस विल प्रोड्यूस OH मायनस, दिस इज अ बेस, आणि ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा असणार Kb1 असणार. आता हे दुसरं तुमचं जे बेस आहे ते कसं असेल, हे कसं डिसोसिएट होईल बघा, OH मायनस प्लस AlOH 2 प्लस ह्याचा Kb2 असणार डिसोसिएशन. आता इथं आपण सिंगल एरो दाखवलं, इथं डबल एरो का दाखवलाय, हा पहिल्या स्टेप मध्ये ते पटकन डिसोसिएट होईल. आता डिसोसिएट होईल का, नाही होणार. का तर ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, सॉरी मी इथं पॉझिटिव्ह चार्ज लिहायला विसरलो. बघा ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवर असताना तो निगेटिव्ह चार्ज पटकन देईल का, नाही. पटकन निगेटिव्ह चार्ज म्हणजे OH मायनस पटकन देणार नाही, OH मायनस पटकन देणार नाही, म्हणजे हा काय असतो तुमचा वीक बेस असणार आहे. आता तिसऱ्या स्टेप मध्ये ह्याचं कसं होईल बघा, AlOH 2 प्लस रिव्हर्सिबली गिव्स OH मायनस प्लस Al3 प्लस Kb3 असणार. ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट ह्या स्टेपचा Kb3 असणार. आपल्याला डायरेक्टली जर ही रिएक्शन लिहायची म्हणलं तरी अशी होईल का, AlOH थ्राइस रिव्हर्सिबली गिव्स 3OH मायनस प्लस Al3 प्लस, आणि याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट तो तुमचा काय असणार Kb. मग जर Kb कसा काढता येईल, तुम्ही प्रत्येक रिएक्शनच्या Kb चे इक्वेशन घेऊन बघा, आणि त्या तिन्ही इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन केलं की Kb इज इक्वल तुमचं काय ना Kb1 इंटू Kb2 इंटू Kb3 यायलाच पाहिजे. याच्यासाठी काय करायचं सांगतो, याच्यासाठी काय करा, Kb1 चं व्हॅल्यू लिहा. Kb1 चं इक्वेशन कसं असेल तुमचं, Kb1 इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ AlOH ट्वाइस प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AlOH थ्राइस. याच्यासाठी सुद्धा Kb2 चे इक्वेशन लिहून घ्या. ते कसं असेल बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस. Kb3 साठी इक्वेशन कसं असेल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al3 प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस. त्या तिन्हीचं तुम्ही काय केली, मल्टिप्लिकेशन केलं तर तुमची व्हॅल्यू काय येणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस रेज टू 3 इंटू कॉन्सन्ट्रेशन Al3 प्लस डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al3OH थ्राइस. आलं लक्षात. सो दिस इज हाऊ इट इज की तुम्ही डायबेसिक किंवा एकापेक्षा जास्त प्रोटॉन देणाऱ्या ऍसिडचं किंवा एकापेक्षा जास्त OH मायनस देणाऱ्या बेसचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता. हे लिहून घ्या. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करणार आहे, आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर संदर्भात डिस्कशन करणार. आय होप की हे तुम्हाला समजले असेल. थँक्यू, गुड डे.